तुझ्या आयुष्यात दुसरा कोणी मुलगा नाही आहे ना? पुरावा दे मला, सिद्ध कर. माफ करा काकू, पण पुरावे त्याच गोष्टींचे देता येतात ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात असतात. जी गोष्ट माझ्या आयुष्यात नाहीच आहे त्याचा पुरावा कसा नाही? नाही नाही काव्या, नात्यांना पुराव्याची गरज नसते. नात्यांना विश्वासाची गरज असते. हे मीच म्हणायचे आणि हे मीच विसरले. माहित नाही, कदाचित मैत्रिणीचं ऐकून हलक्या कानाची झाले मी. खूप चुकीचं वागले ग मी. तुझ्यावर हात उचलला मी काव्या. आय एम सॉरी, मनापासून सॉरी. आणि हे मी माझ्या मुलाच्या बायकोला म्हणत नाहीये, हा. मी काव्या देशमुखलाच म्हणते. आय एम सॉरी काव्या, आय एम रिअली सॉरी. मला पूर्णपणे मान्य आहे माझं चुकलं ग. कदाचित तू जेव्हा आई होशील ना तेव्हा माझं मन कळेल तुला. आपल्या मुलाच्या सुखासाठी नकळत खूप जणांना दुखावलंय मी. आणि खरं सांगू का, तुमच्या खोली बाहेरून गेलं ना की कायम तुम्ही दोघे असे आमरी तुमरीवर आलेले असताय, विशेषतः तू. आणि माझं काही बाई ऐकू आलं ना की मग चुकीचे तुकडे जुळवतं मन. पण काकू, असे चुकीचे तुकडे जोडल्यावर नाती तुटतात ना. आणि आपल्या बाबतीत तसंच काहीच झालं ऑलमोस्ट. भानच राहिलं नाही ग, भानच राहिलं नाही. मी पिढ्यासारखीच वागत गेले. मी खूप त्रास दिलाय तुला काव्या. तुला पार्थपासून दूर केलं, पार्थच्या आयुष्यातून कायमची निघून जा असंही म्हणाले. आगीत पुढी सुद्धा तुझ्यासाठी मारली, तुला ब्लेम केलं त्यासाठी नाही ग. तू प्रेमाने त्याच्यासाठी फ्रूट सॅलड घेऊन आली होतीस, ते बोलही मी तोडलं. मी खूप खूप चुकीची वागले मी. मला मान्य. रोज तुझ्या मनाचे तुकडे करत गेले मी. माझ्या या वागण्यासाठी देव मला शिक्षा नक्की करेल. पण मी हात जोडते, मी विनंती करते, तुझी आई समजून मला माफ करशील. प्लीज माफ कर मला. हे सगळं विसरू शकशील प्लीज? विसरणार नाही मी, खरंच विसरू नाही शकणार मी. असं नको म्हणूच ग. तुला हवी ती शिक्षा दे. खरंच शिक्षा तर देणारच आहे. माझी आई नेहमी म्हणते, कुणी माफीची साखर पेरली तर आपल्या मनातली कटुता गेलीच पाहिजे. उद्या नाश्त्याला तुमच्या हातचा गोड प्रसादासारखा शिरा द्याल मला? पार्थकडे जाऊया, त्याला सरप्राईज देऊया. तर खूप छान वाटेल. तुमच्या आठवणीत मी तुमचं चित्र पण काढलं काव्या. आता तुम्ही नसताना या काव्या 2.0 शी बोलेन. काव्या 2.0 काय गोड नाव आहे ना. काव्या, तुम्ही परत या खोलीत कधी येणार? युनिवर्स, आम्हाला लवकर या रूम मध्ये एकत्र आणा. काव्या 11-11च्या टोक्याला तुझ्याकडे काही मागताना जेव्हा मी त्यांना बघतो तेव्हा मला सगळं मिळाल्यासारखं वाटतं. एका फिलिंगसाठी तरी आम्हाला एकत्र आणता यार. लग्नानंतर होईलच प्रेम, लग्नानंतर होईलच प्रेम. अरे जीवा, उतरली का मसली तुझी? माझ्यावर हात उघडतो आता बघ. तुला नाही हात पसरवायला लावले ना मी. कोणता शरत केलास? अहो काका, हो भास्कर काका, हा फिवर उतरला वाटतो तुझा.
एनिवे मी तुला आठवण करून द्यायला फोन केला होता. आता फक्त 6 दिवस उरलेच. म्हणजे आजचा दिवस जर गेलास हे असेच पुढचे 6 दिवस सुद्धा जातील. जातील ना, 6 दिवसही जातील आणि तुझ्या हातून ती जागाही जाईल. हो ऐसी म्हणजे ती जागा तू परत घेणार आहेस का? त्याच्यासाठी पैसे कुठून आणणार आहे तू? चोरी करणार आहे की काय? चोरी करायची सवय तुला आहे रे, म्हणूनच तर माझी आयडिया चोरलीस ना. आणि हिऱ्यांच्या चोरीची काळजी जेव्हा हिऱ्याला असते, हिऱ्याच्या खाणीला नाही. 1000 आयडिया पैदा करू शकतो मी अशा 1000. कळलं काय? ती आयडिया ना माझ्याकडून तुला भीक आहे, भीक. येऊन जाचाल. भिकारी कोणाला म्हणतोय रे तो? तुला बोललो रे म्हाताऱ्या, कळलं काय? अरे केस पांढरे झाले तुझे, एक पैशाची अक्कल नाही रे तुला अजून. हा अरे अक्कल तुला असती ना तर ज्या पेपरवर तू सही केलीस ना त्या पेपरवर मी दुसरा पेपर चिकटवला. हे तुला कळलं असतं बेअक्कल. काय म्हणजे तू फ्रॉड केला होतास? हो मी असं फसवलं तुला, पण तू बिंडो बेअक्कल. तुला सांगू का जीवा, तुला कोणीही विकून खाईल रे. मला कोणी विकून खाईल हे मी भाव खाऊन जाईल. ते येणारे 6 दिवस ठरवतील. म्हाताऱ्या, चिअर्स. याला कसं कळलं मी दारू पितोय? आता तुझी दारू मी उतरवणार भास्कर. मला फसवलंस ना, आता मी तुला फसवेन. तुझा डाव तुझ्यावरच उलटवेन. हा आता माझा सगळा गेल केला. नाव जीवा इज ऑन. आता मी तुला दाखवेन तू कुणाशी पंगा घेतलास. पार्थ, आजपासून काव्या इथेच ह्याच खोलीत राहील. तुम्ही या रूम मध्ये राहणार? नाही हो, एका रूम मधनं दुसऱ्या रूम मध्ये ट्रॉली बॅग फिरवत बसणं छंद आहे माझा. मेरी बिल्ली मेरे को म्याव. बिल्ली म्हणाल? हो, तुम्ही आता फिसकारला कळलं तुम्ही खरंच या रूम मध्ये आलाय. बघितलं, फिसकारल्याशिवाय तुमच्या ह्या लाडक्या मुलाला कळतच नाहीये, रिअलाइजच होत नाहीये की मी इथे आलीये. हो, आणि काकू, या आधी सुद्धा मी एकदा अशीच न सांगता इथे येऊन बसले होते अभ्यासाला. तेव्हा सुद्धा यांचं हेच चालू होतं, मला भास होत आहेत की काय, भास होत आहेत की काय, भास होत आहेत की काय. काव्य असल्याचा भास होय मला. काय करता देशमुख? काय चाललंय तुमचं? तुम्ही खरंच आलाय? खरंय आहे. तुझी सून आहे ना, सरकन घरातून निघून जाते आणि कासवाच्या गतीने घरी येते. बरं, हे कासव परत येणार आहे नाही येणार तेही सांगत नाही. एक मिनिट, आता कसं म्हणाल मला? हा सॉरी, तुम्ही मांजर आहात ना. आल्या आल्या फिसकारायला लावू नका मग. अरे हो हो, थांबा. तुम्ही तर दोघं सुरूच झालाय. मी आहे इथे अजून. मी गेले की मग फिसकारा काय ते. नाही तू जाऊ नको. अरे? तू आहेस तोपर्यंत सेफ आहे मी, नाहीतर हा डेंजर आहे. असं नाहीये पार्थ. उलट काव्या तुझ्या बरोबर असली ना कीच तू सेफ आहेस. खरंच माझ्या सत्यवानाची सावित्री आहे काव्या. असेच एकमेकांना जपा, एकमेकांवर जीव लावा. हो आई, पण काव्या इथे आल्यात हा चमत्कार कसा काय झाला? मानिनी काकू ऐका ना, देशमुखांना खूप प्रश्न पडतायत आज. मी एक काम करते, जाते बरं. हो नाही नाही, कुठे जाते नाही थांबा. चला, तुमच्या दोघींमधलं द्वंद्व संपलंय आणि सगळ्या गोष्टी सॉर्ट झाल्या हे बघून बरं वाटलं. माझ्याच डोळ्यात धूळ गेली होती, आता मला स्वच्छ दिसतंय. आता परत असं काही होणार नाही पार्थ. किंवा अरे बायको समोर असं आईला मिठीत घेऊ नये. बायकोला जेलस वाटू शकतो. चाल येते. लग्नानंतर होईलच प्रेम. माझं चित्र कोणी काढलं? तुम्ही काढलं माझं चित्र? भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी आहे. एवढं तर जमणारच ना. कसं वाटलं? सुंदर आहे. नाक डोळे सगळं परफेक्ट जमलंय की तुम्हाला. फिसकारण सुद्धा काढणार होतं पण नखं चांगली होती. सिरियसली? पण मानलं बाबा तुम्हाला. कमालीचे आर्टिस्ट आहात तुम्ही देशमुख. थँक्यू. पण मला एक गोष्ट सांगा, का काढलं तुम्ही हे चित्र? का काढलं म्हणजे वेळ जात नव्हता माझा.
आणि तुम्ही सुद्धा या रूम मध्ये नव्हता. तर म्हटलं असं काहीतरी करावं की तुम्ही माझ्या समोर नसतानाही समोर असाल. मग काय, उचलली पेन्सिल आणि तुम्हाला आठवत हिरो लिहायची ना. आता जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या समोर नसाल तेव्हा तेव्हा ही काव्य 2.0 असेल माझ्या समोर. आवडली का माझी काव्य? तुमची म्हणजे स्केच आवडलं का? छान आहे. माझ्यापेक्षा तरी गोडच आहे तुमची ही काव्या 2.0.